एक्झॅक्ट दोघांमधलं फरक आहे, इम्युनो आणि टार्गेटेड मधला एक्झॅक्ट फरक काय असतो? सो इम्युनोथेरपी जसं मी मगाशी म्हणालो की आपल्या शरीरातल्या इम्युन सेल्सना प्रवृत्त करून कॅन्सरशी लढण्यासाठी आपल्या सेल्सचा वापर होतो. इम्युनोथेरपी तशी काम करते. टार्गेटेड थेरपी कॅन्सर पेशीमध्ये असे काही विशिष्ट टार्गेट आहेत. समजा फुफ्फुसाचा कॅन्सर आपण एक उदाहरणार्थ पकडलो, त्याच्यामध्ये EGFR नावाचं एक म्युटेशन कॅन्सरच्या पेशीमध्ये होतं आणि ते जर आपण डिटेक्ट केलं तर त्यावरती काम करणाऱ्या गोळी स्वरूपातली औषधं आपण पेशंट्सना देऊ शकतो, ज्याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो. सो टार्गेटेड थेरपी ही एक ब्रॉड संकल्पना आहे. इम्युनोथेरपी हा टार्गेटेड थेरपीतलाच एक पार्ट आहे, सब पार्ट असं म्हणू शकतो. पण बऱ्याच वेळेला टार्गेटेड थेरपी ही मोस्ट ऑफ द टाईम गोळी स्वरूपात दिली जाते. टॅबलेट्स असतात, त्याच्यामुळं कॅन्सर बराच कालावधी कंट्रोल करण्यासाठी जो स्टेज 4चे कॅन्सर असतात त्याला मदत होते. ही टार्गेटेड थेरपी. आणि बऱ्याच वेळेला आता पेशंट्स ती गोळ्या घेऊन त्यांच्या कामावरती ते जातात, जे आयुष्य आहे त्यांचं ते व्यवस्थित व्यतीत करू शकतात. म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की या अमुक पेशंटला हा कॅन्सर आहे आणि बाबा फक्त एका गोळीवरती आहे. सो तितक्या चांगला त्याचा प्रभाव